जय शिवराय मित्रांनो, मी उर्वी पाटील। आज आम्ही चाललोय नवीन ब्लॉग बनवायला, नवीन व्हिडिओ बनवायला। चला तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आम्ही कुठे आलो आहोत। हॅलो मित्रांनो, आज आम्ही आलो जीवदानी मातेच्या दर्शनाला। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इकडे कसं यायचं आणि दर्शन किती वाजेपर्यंत चालू असतं हे। मी जीवदानी मातेची कथा ऐकली होती, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आत्ताच आम्हाला दम लागलेला आहे, पण मी सांगते की आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे। जीवदानी मातेची अभिषेकाची वेळ आणि दर्शनाची वेळ मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मित्रांनो। तुम्हाला जर जीवदानी मातेच्या डोंगरावर यायचं असेल तर तुम्हाला साधी सोपी लोकेशन सांगते की विरार स्टेशनवर यायचं आणि तिथून रिक्षा ऑटो उपलब्ध असतात। ते तुम्हाला डोंगराच्या पायथ्याशी पर पर्सन 20 रुपयात पोहोचवतील। मित्रांनो, या जीवदानी मातेच्या डोंगराचं क्षेत्र हे 375 हेक्टर आहे। मित्रांनो, या जीवदानीची उंची पायथ्यापासून सुमारे 900 फूट असून या गडाला 1400 पायऱ्या आहेत। प्रवेशद्वार आहे, दुसरा साईनाथ नगरला 5 पायरी म्हणून आहे आणि मित्रांनो, तिसरी वाट म्हणजे कोपरी नाक्यावरून कच्ची वाट आहे। ज्यांना ट्रेकिंगची आवड असेल ते त्या वाटेने जाऊ शकतात। आणि मित्रांनो, हा रस्ता दिसतोय, इथूनच आम्ही आलो आहोत। हा साईनाथ नगर 5 पायरीचा रस्ता आहे। मित्रांनो, तुम्हाला मी एक महत्त्वाची सूचना सांगते। मित्रांनो, जीवदानी मातेचा अभिषेक पहाटे 2:30 ते 4 वाजेपर्यंत असतो आणि वस्त्रालंकार पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत असतो आणि महाआरती पहाटे 5 ते 5:20 पर्यंत असते। आणि मित्रांनो, दर्शनाची सुरुवात पहाटे 5:20 ते 11:15 पर्यंत असते। मित्रांनो, देवीची विश्रांतीची वेळ ही 11:15 ते 12 वाजेपर्यंत असते आणि ज्यांना पायवाटेने किंवा कच्च्या रस्त्याने यायचं असेल त्यांच्यासाठी ही वाट आहे। ही बघा, ही वाट। मित्रांनो, ही वाट सरळ कोपरी नाक्याच्या वेशीवर जाते। मित्रांनो, तो डोंगर दिसतो तुम्हाला, तो वैष्णवीचा आहे आणि हे समोरचं दिसतंय ते आमचं कोपरी गाव आहे। जीवदानी देवीची थोडक्यात कथा सांगते। मित्रांनो, हे जीवदानीचे मंदिर विरार पूर्वेला असून या जीवदानी देवीच्या खूप साऱ्या अस्थायिका आहेत। या मी तुम्हाला पुढे सांगते। फार वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याच्या शेतात एक अनोळखी गाय नित्य नियमाने चरायला यायची। ती गाय दिवसभर चरायची आणि संध्याकाळी निघून जायची, पण
पण ती घर कोणाची हे त्याला समजेना. एक दिवस तो शेतकरी त्या गायीच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती गाय पूर्वेकडील डोंगरावर चढू लागली. तसा तसा तो शेतकरी त्या गायीच्या पाठोपाठ त्या डोंगरावर चढू लागला. जिथे त्या डोंगरावर मैदानी जागा होती तिथे ती गाय थांबली आणि त्याच ठिकाणी एक तेजस्वी स्त्री प्रकट झाली. शेतकऱ्याला वाटले की तीच स्त्री त्या गायीची मालकीण असेल. तो शेतकरी त्या स्त्रीकडे गेला आणि त्याने गायीच्या चाऱ्याचे पैसे मागितले. पैसे काढून ती स्त्री त्या शेतकऱ्याच्या हातात ठेवणार तितक्यात तो शेतकरी म्हणाला, मी अस्पृश्य आहे, स्पर्श करू नको. हे शब्द शेतकऱ्याच्या तोंडून निघता ती स्त्री अदृश्य झाली. हे बघून तो शेतकरी चकित झाला. त्याच गायीने त्याच ठिकाणी खरडा हंबरडा फोडला आणि स्वतःला खोल दरीत झोकून दिले. त्या गायीचे बलिदानाचे रहस्य अजून कोणालाही उलगडलेले नाही. त्या गायीने आपले जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानी असे म्हणतात. आणि तिथे निवास करणारी आदिशक्ती श्री जीवदानी माता नतमुखी झाली. आणि आजवर लाखो भक्तगण इथे त्या देवीचे दर्शन करण्यासाठी येतात. कोण नवस घेऊन येतात तर कोण नवस फेडण्यासाठी येतात. मंदिराच्या डावी बाजूस आपले बलिदान दिलेल्या गायीचे मंदिर दिसते. मित्रांनो, आम्हाला देवीचे फोटो किंवा व्हिडिओ काढायला मिळाले नाही कारण आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल काढण्यास सक्त मनाई आहे. मित्रांनो, जीवदानी देवीचे दर्शन झाल्यावर आपल्याला नजरेस पडते ते भारुंडा देवीचे मंदिर. जीवदानी मातेचे दर्शन झाल्यावर थोडं पुढे गेल्यावर आणि थोड्याशा अंतरावर श्री कालभैरव आणि महाकाली देवीचे मंदिर आहे. व तसेच संपूर्ण विरारचे लक्ष वेधून घेणारा ओम तितकाच आकर्षित आहे. तसेच जीवदानी मातेच्या दुसऱ्या बाजूस स्वस्तिक देखील आहे. आता आमचे देवीचे दर्शन मनापासून झालेले आहे. आता आम्ही परतीची वाट पकडली आहे. ज्यांना कोणाला दर्शनासाठी यायचं आहे त्यांनी पुढे मी जी सूचना देत आहे ती बघून घ्यावी. आता आम्ही निरोप घेतोय. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.